गुरु तेग बहादूर सिंह यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंद दी चादर हा कार्यक्रम खारघरमध्ये आयोजित करण्यात आले आहे। हा कार्यक्रम 28 आणि 1 या 2 दिवशी या ठिकाणी पार पडत आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक विभागाकडून एक DCP, एक ACP, 500 अंमलदार, 19 PSI API या ठिकाणी तैनात केले आहेत। त्यांच्या पद्धतीने जवळपास 400 वाहन देण्यात आले आहेत। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी, भाविकांसाठी पार्किंगचं योग्य नियोजन केले आहे। जवळपास 33 पार्किंग प्लेसेस या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। जे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि ठाणे या भागाकडून येत आहेत त्यांना RF सिग्नलकडून त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे। तसेच त्या RF सिग्नलच्या शेजारीच ब्लू पार्किंगमध्ये जवळपास 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि बसेस यांना पार्क करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। जे भाविक आणि नागरिक या कार्यक्रमासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत त्यांना आपण ऑरेंज पार्किंग उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांना कोपरा मार्गे सुद्धा आपण प्रवेश देतोय। तसेच हिरानंदानी ब्रिज येथून सुद्धा आपण प्रवेश देतोय। आणि मुंबईकडून येणारे जे भाविक आणि नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जवळपासच पार्किंगचे नियोजन करण्यात आले। तर पिंक पार्किंग असं आपण कलर कोडिंग केले। या सर्व पार्किंगच्या ठिकाणी कुठलीही असुविधा होऊ नये म्हणून तिथं शटल सर्व्हिसेस देण्यात आल्या आहेत। त्या पार्किंगमधून शटल बसेसद्वारे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे। आणि कार्यक्रमाच्या आपण बघत असाल कार्यक्रमाच्या शेजारीच म्हणजे सेंट्रल पार्कला जयकुमार सर्कलच्या शेजारीच व्हेकल पिकअप आणि ड्रॉपसाठी बस स्थानक आपण तयार केलं आहे। अशी सुविधा ओला, उबर आणि जे टॅक्सी चालक आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी पार्किंगसाठी, पिकअप आणि ड्रॉपसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। वाहनं कुठं बंद पडू नये म्हणून जवळपास 12 2 व्हीलर क्रेन आणि 2 व्हीलर टोईंग आणि 12 4 व्हीलर टोईंग, त्याचबरोबर काही क्रेन उपलब्ध करून ठेवल्यात। वेगवेगळ्या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत। आणि दिवस आणि रात्रीचं बंदोबस्ताचं नियोजन केले आहे। जे नागरिक या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पुरेशा पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सार्वजनिक वाहनांचा सुद्धा वापर करणं उचित राहील। आणि त्या जे कोणी स्वतःचं वाहन जरी घेऊन आले तर त्यांना पिकअप ड्रॉपची सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळ व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक शाखेकडून अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे। जड अवजड वाहनांची अधिसूचना 28 आणि 1 या दोन्ही दिवशी सकाळी 6 ते रात्री 23 वाजेपर्यंत जड अवजड वाहनांना नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण प्रतिबंध केलेला आहे। तसेच खारघरमध्ये सुद्धा ओवे गाव चौकी ते जयकुमार सर्कलपर्यंत आपण जो आहे तो रस्ता बंद केलेला आहे। कारण गर्दी जास्त होल्यामुळे गर्दी जास्त होण्याची शक्यता असल्याने तिथं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोकसुविधेसाठी आपण तो रस्ता बंद केलेला आहे। तसंच आपण ओवे गावपासून ते ग्रामविकास भवनपर्यंत सुद्धा आपण रेस्ट्रिक्शन आवश्यकतेनुसार घालणार आहे। आणि हिरानंदानीपासून ते कार्यक्रम ठिकाणापर्यंत जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरती नो पार्किंग केलेली आहे। नागरिकांना या ठिकाणी, भाविकांना आणि नागरिकांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुठलाही अडथळा होणार नाही या दृष्टीने वाहतूक विभागाने उचित व्यवस्था केलेली आहे। हा कार्यक्रम जो आहे तो 28 आणि 1 2 दिवस असं कार्यक्रमाचं स्वरूप आहे। परंतु आज सुद्धा आपण बघत असाल की नगर कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा थोड्या वेळामध्ये तो सुरू होतो। हे सर्व नियम आजपासून लागू होत आहेत की अधिसूचना उद्यापासून आहे आणि उद्यापासूनच आपण अधिसूचनेप्रमाणे कारवाई